गरजले जरांगे गरजले लाड नावाचा भामटा हरामखोर रिश्वतखोर हा हरामखोर माणूस जरांगेला जाऊन मांडवली करायला जातोय। महाराष्ट्रातले बेरोजगार का झाले त्याचं कारण या प्रसाद लाडची या हरामखोराची कंपनी आहे। हा हरामखोर माणूस जरांगेला जाऊन मांडवली करायला जातोय। अनेक मीडियावाले जरांगे पाटलांना लक्ष्मण हाके बद्दल प्रश्न विचारतात, परंतु जरांगे पाटील काहीच न उत्तर देता मात्र हात हलवून सांगतात की मला असल्यांचे प्रश्न विचारित जाऊ नका, चांगल्यांचे प्रश्न विचारित जा, हा कोण आहे मी याला विचार देखील नाही। आणि नंतर लक्ष्मण हाके म्हणतात म्हणून जरांगे पाटील यांचे डोकं सटकले ते कसलीही भाषा वापरतात, परंतु मात्र लक्ष्मण हाके जी भाषा वापरतात ती जरांगे पाटील यांच्या देखील उद्धटपणाची असते, परंतु तिथे लक्ष्मण हाके नंतर काहीच बोलत नाहीत। ही भाषा आणि त्यांनी वापरलेले शब्द तुम्ही ऐकले आहेत का? लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा। मी मनोज दादा जरांगेच्या बाजूने बोलतोय। मनोज दादा जरांगेच्या मागो 5-50 हजार माणसं असतात। मग आमचा गावगड्यातला एखादा लमान, आमचा गावगड्यातला एखादा कुंभार सुतार लोहार, आमचा गावगड्यातला एखादा नाथपंथी डवरी गोसावी 5-50 हजार माणसाची गर्दी नाही करू शकत। मग त्याचं आरक्षण तुम्ही काढून घेणार? हे न्यायाचं राज्य आहे का महाराष्ट्र? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? आमचा ओबीसी विजयंती, अरे मुख्यमंत्री महोदय तुम्ही काल घरगणना झाली म्हणे महाराष्ट्रात, त्या तुमच्या रकान्यामध्ये ओबीसीची जात नाही जनगणना तर होणारच नाही, पण आमच्या भटक्यांची पाल आहेत, पाल जमिनीशी समांतर, त्या तुमच्या रकान्यामध्ये पाल झोपडी खोप याचा उल्लेख आहे का? आणि जर मग तुमच्या गणनेमध्ये पालाला स्थान नसेल तर मग पालामधली माणसं मोजली जाणार नाहीत, भटका मेंढपाळ मोजला जाणार नाही। गावगाड्यामधल्या हर एक माणसावर अन्याय तुम्ही करताय आणि जरांगे जो बोंबलतोय, जरांगे जो अर्वाच्य भाषेत बोलतोय, गरजले जरांगे गरजले। आता तू पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलाय जरांगे, जरा अभ्यास कर। पश्चिम महाराष्ट्रामधल्या तालुक्यामध्ये गेलास तर ओबीसी विजयंती जर एकवटला तर भल्या भल्या माणसांनी तुला कोण कोण आमदार भेटायला आले आम्ही लिस्ट बनवली, त्यांचा बरोबर सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार। लक्ष्मण हाकेनी प्रसाद लाड गुगलवर जाऊन सर्च करावा। अरे मित्र एक आंदोलक मेंढपाळाचा पोरगा, मी त्याला सर्च केला तर त्याच्या ग्रुप ऑफ कंपनीच्या 8-9 कंपन्यांची नावं आली। मी त्याच्या पुढे जाऊन थोडा सर्च केला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर महाराष्ट्रामधल्या सरकारमधल्या 1 लाख नोकऱ्या, मी बोलत नाही, हे प्रसाद लाड बोललेत। मला काय वाटलं प्रसाद लाडनी 1 लाख नोकऱ्या दिल्यात म्हणजे अमेरिकेमधून, ब्रिटनमधून, जर्मनीमधून एखादं काही कॉन्ट्रॅक्ट आणलंय का त्याच्या आयटी कंपनीला, किंवा एखादं काही प्रोडक्शन आहे का, एखादं क्लस्टर आहे का? आम्ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाच्या, समाज कल्याण विभागापासून ते ग्रामविकास वेगवेगळ्या विभागापर्यंत, अरे हा या प्रसाद लाडची कंपनी मेस मध्ये भाजीपाला पुरवण्यापासून ते वेगवेगळ्या सुरक्षा रक्षकापर्यंत। आणि आम्ही म्हणतोय आम्हाला एससी ला आरक्षण भेटल, आम्ही म्हणतोय आम्हाला एसटी ला आरक्षण भेटल, आम्ही म्हणतोय आमच्या तलाट्याच्या नोकऱ्या का लागत नाहीत, आम्ही म्हणतोय या म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तो जो मदतनीस असतो डाटा ऑपरेटर, अरे नोकर भरतीच होत नाही। नोकर भरती न होण्याचं कारण प्रसाद लाडची कंपनी। अजून एक कोणतरी गायकवाड आहे, तो बीव्हीजी वाला नाही बोलत, दुसरा एक गायकवाड आहे अजून, बीव्हीजी वाला त्याच्या स्किलवरती काय करतोय अजून मी काय त्याचं समर्थन नाही करत, त्याचाही आम्ही अभ्यास करू। या महाराष्ट्रातले बेरोजगार का झाले त्याचं कारण या प्रसाद लाडची या हरामखोराची कंपनी आहे। याची आम्ही डिटेल माहिती काढू। दिपके साहेब, मी दिपके साहेब बोलतोय, या महाराष्ट्रामधल्या नोकऱ्या गायब झाल्या कुठं? काल परवा दिवशी एका टेंडरवरनं वादळ झालं, फुंडकर साहेबांनी 5 अधिकाऱ्यांना घरी बसवलं, फुंडकर मंत्री। त्याचं कारण असं निघालं की 5-25 कोटीचं टेंडर, म्हणजे सुरक्षा रक्षक जे आहेत त्याला जी दवापाणी करायची आहे त्याचं 5-10 कोटीचं टेंडर 250 कोटी रुपयावरती नेलं। म्हणजे हा जो प्रसाद लाड नावाचा भामटा हरामखोर रिश्वतखोर महाराष्ट्राच्या तरुणांच्या बेरोजगारांच्या मानगुटीवर बसून जो ड्रॅक्युला बनून त्यांचं रक्त पितोय, आमचं आरक्षण घालवतोय, कुठं आहे कुठं त्याच्या त्या कंपनीमध्ये एससी ला किती जागा दिल्यात सांगेल का उद्या? एसटी ला जागा किती दिल्या सांगेल का उद्या? आमच्या ओबीसी विजयंतीच्या किती पोरांना दिल्या सांगेल का? माझ्या माता भगिनींना जो कामगार कायद्यानुसार जे काही प्रोव्हिडंट फंडापासून ते अनेक गोष्टी आहेत, मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे या प्रसाद लाडच्या कंपनीलाच कशी काय टेंडर मिळतात,
महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या कंपन्या आहेत की नाही? आता वाईट या गोष्टीचं वाटलं, हा हरामखोर माणूस जरांगेला जाऊन मांडवली करायला जातोय.